रामकृष्ण हरी माऊली. वारकरी म्हटलं की आपल्यासमोर एक चित्र उभं राहतं. ते चित्र असतं एक वृद्ध आजोबा, वृद्ध आजी. परंतु वारीमध्ये फक्त वृद्ध आजी, वृद्ध आजोबा चालत नसून या ठिकाणी हे मॉडर्न वारकरी देखील आहेत. अतिशय मॉडर्न. यांचा पेहराव जर बघितला तर एक रंगीबेरंगी शर्ट, रंगीबेरंगी पॅन्ट. माऊली, कुठून आले तुम्ही? रामकृष्ण हरी, मी संगमनेर तळेगाव. वारकरी म्हटलं तर व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट, म्हणजे पांढरा सादरा, धोतर, टोपी आहे तुमच्याकडं. पण मग कपडे असं कसे कपडे घालून तुम्ही वारीला आले? कपड्यांचं सांगायचं जर बोलायचं जर ठरलं तर माझा पांडुरंगच काळा आहे, विठू सावळा आहे. आणि प्रत्येकजण व्हाईट कपडे घालणारा व्हाईटच कामं करत नसतो आणि काळे कपडे घालणारा काळे कामं करत नसतो. कपडे असू द्या ना, व्हाईट कपडे घालणाऱ्यांचं म्हणजे माझं चारित्र्य चांगलं आहे. कपड्यावर डाग असू द्या ना, कपड्यावर डाग असू द्या, डाग असल्यानं काय नाही. पण पांडुरंगाचं माझं जे मन आहे ते पांडुरंगाविषयी माझं चारित्र्य साथ आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं कपड्यांचा आणि वारीचा काही संबंध नाही? नाही, कपड्यांचा वारीचा काय संबंध नाही. कपडे काय कसेही घालू शकतो, पण मन एकदा पांडुरंगानं जे आपल्याला जी देण दिली ती भरपूर आहे माझ्यासाठी. किती वाऱ्या झाल्या तुमच्या आत्ता? माझी आत्ताची आता ही तिसरी वारी आहे. तुमच्या वयातले अनेक तरुण, म्हणजे आता तुमचं वय जर बघितलं तर 40-45 असेल. या वयात कष्ट करायचे सोडून तुम्ही भलतेच उद्योग करू राहिले, म्हणजे वारीला येऊ राहिले. नाही, कष्ट आहे बघ. पांडुरंगाचं जे नाव वारी वारी वारी, मला असं होतं ते वारी मी कधी येईन, ती आषाढी एकादशाची वारी कधी जवळ येईन अशी मला आस लागते. आणि ती ऊर्जा घेऊन निघतो. आणि काम शेतीचं काय, उद्या मला अटॅकच आला तर ते कोण करणार? ते चालूच राहणार आहे. आपली वारी करायची मग चालत राहायची. काय करतो भाऊ? काय भेटतं वारी करून? वारी करून जीवाला सुख, समाधान, आनंद. आणि हे सगळं करत असताना वारी पण होती, आनंद पण भेटतो. आणि पांडुरंगाकडं गेल्यानंतर काही मागायची काही गरज नसते. पांडुरंग देताना भरपूर देतो. ते देताना तो पांडुरंग आपल्याला दिसत पण नाही आणि कमी पण पडू देत नाही. म्हणजे तुमचं जर वय बघितलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही संसारात रमण्यापेक्षा वारीत रमले. वारीत रमून संसाराचा गाडा चालवता येतो का? येतो ना. आता मी जरी वारीत निघलो तर मी वारीत ज्यावेळेस मला म्हणजे तळेगावमधून ज्यावेळेस मी प्रस्थान करतो, निवृत्तीनाथ दादांचं नावच घेऊन मी निघतो. दादा, मी आता तुमच्या भेटीसाठी येतो आहे आणि आता माझे जे काय कामं असेल ते तुम्ही बघून घ्या. मी चाललो आता तुमच्यासाठी भेटी. निवृत्तीनाथ दादा बघतात का कामं तुमची? निवृत्ती दादा 100% काम बघतात. अहो, कालची प्रचिती आहे मला एक. माझं काम चालू आहे घराचं आणि ते रेती संपली होती, म्हणजे वाळू संपली होती. आणि माझ्याकडे ते कारागीर बाहेरचे, छत्तीसगडचे, ते म्हणे पाटील वाळू लवकर आणा, नाही तर आम्ही निघून चाललो. माझ्या डोक्याला इतकं टेन्शन आलं, आता काय करणार. 5 वाळूवाल्यांना फोन लावले पण ते एकही तयार होईना. मग रात्री 9:30-10 वाजता मी पांडुरंगांचं जरा निवृत्तीनाथ दादांचं थोडं ध्येय म्हणजे स्मरण केलं. म्हटलं दादा काही करा, पण तेवढं माझ्यासाठी, आता मागत तर नाही पण माझ्यासाठी तेवढं करा की माझी वाळूची लाईन काहीतरी भेटली पाहिजे. 5:30 वाजता, रात्रीचे 5:30 वाजता रात्री एक वाळूवाल्याचा फोन आला. हो नाही अण्णा पाटील, तुम्ही वारीत आहे, मी तुमची वाळूची गाडी लगेच खाली करून देतो. आणि ती 5:30 वाजता कंप्लीट खाली झाली. हीच मला निवृत्तीनाथ दादांची प्रचिती मिळाली. खऱ्या अर्थाने यांचं वय वारी करायचं नाही आहे, परंतु हे वारीला आले आणि सतत 2-3 वर्षापासून हे या ठिकाणी वारीत येत आहेत. पांढऱ्या कपड्यांचा आणि वारीचा काही संबंध नसतो. आणि तसं जर बघायला गेलं तर यांना निवृत्तीनाथ दादांची खूप मोठी प्रचिती देखील आलेली आहे. पांडुरंगाची खूप मोठ्या प्रमाणात प्रचिती आहेत. यांची युगायुगांची, जन्मजन्मांतरांची वारी अशी सतत घडत राहो, हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना.